कोयम्बटूर यूनिवर्सिटी के शोबा उर्दू के ज़ेर एहतमाम आज एक रोज़ा कौमी सेमिनार बउनवान उर्दू सहाफ़त का बदलता मंजरनामे का कामयाब इनक़ाद अमल में आया। इस अहम इल्मी इज्तिमा की इफ्तिताही तक़रीब में कर्नाटका उर्दू अकादमी के रुकन व मुमताज़ दानिश्वर प्रोफेसर आज़म शाहिद ने कलीदी खुतबा ख़िताब करते हुए उर्दू सहाफ़त की 200 साला तारीख़ पर रोशनी डाली और इस मौके को उर्दू जर्नलिज़म के मुस्तक़बिल के लिए खुश आइंद करार दिया। अपने खिताब में प्रोफेसर आज़म शाहिद ने कहा कि उर्दू सिर्फ मुसलमानों की ज़बान नहीं बल्कि एक ऐसी ज़बान है जो हर मज़हब और कौम की नुमाइंदा है। उन्होंने कहा कि आज कई अहम उर्दू अखबारात गैर मुस्लिम अफराद के ज़ेर इदारत शाये हो रहे हैं, जो इस हकीकत की दलील है कि उर्दू किसी मज़हब तक महदूद नहीं। मौलवी मोहम्मद बाकर की क़ुरबानी का जिक्र करते हुए उन्होंने कहा कि वो उर्दू सहाफ़त के अव्वलीन शहीद थे, जिन्होंने अंग्रेज़ों के ख़िलाफ़ खलमी जंग लड़ते हुए जान का नजराना पेश किया। प्रोफेसर आज़म शाहिद ने अफसोस ज़ाहिर किया कि मौजूदा दौर में उर्दू सीखने और पढ़ने वालों की तादाद में कमी आ रही है और उर्दू सहाफ़त के फ़रोग़ के लिए जो कोशिश होनी चाहिए थी वो मुअस्सिर अंदाज में नहीं हो रही है। सेमिनार की सदारत करते हुए कोयम्बटूर यूनिवर्सिटी के वाइस चांसलर प्रोफेसर शरद अनंत मूर्ति ने अपने सदारती खिताब में निहायत अहम और गौर तलब निकात पेश किए। उन्होंने कहा कि सेमिनार रस्मी तक़रीबात से आगे बढ़े। उर्दू सहाफ़त के मौजू पर सेमिनार सिर्फ ज़ाहिरी तक़ारीब की हद तक ना रहें बल्कि उन्हें संजीदगी से लेने की ज़रूरत है ताकि इसके नताइज अमली तौर पर भी सामने आएँ। मज़ीद उन्होंने कहा कि उर्दू सिर्फ मुसलमानों की ज़बान नहीं है। उर्दू को सिर्फ मुसलमानों की ज़बान समझना एक महदूद नज़रिया है। ये हिंदुस्तान की क्लासिकी ज़बान है जिसने मुख्तलिफ़ मज़ाहिब, तहज़ीबों और सक़ाफ़त को जोड़ने का काम किया है। ज़बान को फ़िरक़ा वाराना खाने में ना रखें। उन्होंने कहा कि मुसलमानों को सिर्फ मज़हब की बुनियाद पर ना देखा जाए। मुसलमान ना सिर्फ मजहबी मामलात में सरगर्म हैं बल्कि साइंस, सियासत, मईशत और सहाफ़त जैसे मैदानों में भी नुमायाँ खिदमात अंजाम दे रहे हैं। वाइस चांसलर ने वाज़ेह तौर पर कहा कि आजकल मेन स्ट्रीम मीडिया मुसलमानों को मुनफी अंदाज में पेश कर रहा है। ख़ास तौर पर फ़लस्तीन में जारी जुल्म सितम को दबाया जा रहा है। फ़लस्तीन में इस वक्त नस्ल कशी हो रही है लेकिन मीडिया में इसे नज़रअंदाज किया जा रहा है। किसी दौर का मजबूत मीडिया माने जाने वाले BBC ने भी अब शैतानी फितना फैलाना शुरू किया, जबकि आलमी सतह पर अल जज़ीरा जैसे इदारे ही हकीकत दिखाने की जुर्रात कर रहे हैं। प्रोफेसर शरद अनंत मूर्ति ने कहा कि मुसलमानों को खुद मीडिया के मैदान में कदम रखकर अपना मौक़िफ़ पेश करना चाहिए ताकि मुनफी प्रोपेगेंडा का मुंह तोड़ जवाब दिया जा सके। आज मीडिया में जो कुछ दिखाया जा रहा है वो सच्चाई से दूर है। जो हक़ाइक़ है उन्हें छुपाने की कोशिश की जा रही है। उर्दू सहाफ़त को इस खुलाज को पुर करने की जिम्मेदारी लेनी चाहिए। तक़रीब के आगाज़ में सयादी आर्ट्स कॉलेज के प्रिंसिपल डॉक्टर सैयद सनाउल्लाह ने तमाम मेहमानों और शुरका का पुरतपाक इस्तकबाल किया। सेमिनार में मेहमान ख़ुसूसी की हैसियत से प्रोफेसर सैयद सज्जाद हुसैन, प्रोफेसर सी सैयद खलील, प्रोफेसर निसार अहमद, प्रोफेसर नेमतुल्लाह खान, मारूफ सहाफ़ी मुदस्सिर अहमद और यूनिवर्सिटी सिंडिकेट के रुकन मुसव्विर बादशाह मौजूद थे। इस मौके पर मुख्तलिफ़ रियासतों और तालीमी इदारों से ताल्लुक़ रखने वाले 33 मक़ाला नगारों ने उर्दू सहाफ़त के मुख्तलिफ़ पहलुओं पर तहक़ीक़ी मक़ालात पेश किए, जिनमें उर्दू सहाफ़त की मौजूदा सूरत हाल, डिजिटल मीडिया के चैलेंजेस और उर्दू ज़बान के फ़रोग़ के इम्कानात पर सैर हासिल गुफ्तगू हुई। जलसे का आगाज़ यूनिवर्सिटी के PG शोबे के तालिबुल इल्म अकबर खान की तिलावत और इंपीरियल कॉलेज के तालिबुल इल्म मोहम्मद रिहान की नात से हुआ। प्रोग्राम की निज़ामत डॉक्टर रफ़ीसा और मुहक़्क़िक़ अब्दुल हफ़ीज़ ने की। यह सेमिनार उर्दू सहाफ़त के बदलते हुए मंजरनामे को समझने और उर्दू को मौजूदा दौर की ज़रूरियात के मुताबिक ढालने के हवाले से एक कामयाब नतीजा ख़ैज़ कोशिश साबित हुआ। गौरतलब है कि कोयम्बटूर यूनिवर्सिटी के शोबे उर्दू की जानिब से महज 3 माह के अरसे में 2 अहम उन्वानात पर तारीख़ी सेमिनार का इनेकाद किया गया। यूनिवर्सिटी के सदर शोबा डॉक्टर सैयद सनाउल्लाह ने मार्च के महीने में ही मिर्ज़ा गालिब की शायरी पर 2 रोज़ा बैनुल अक़वामी सेमिनार का इनेकाद किया था, जिसमें पहली दफ़ा उर्दू शोबे में वेब ब्रॉडकास्टिंग के ज़रिए आलमी मुहक़्क़ीन ने अपने मक़ाले पेश किए थे। इस सेमिनार को अभी भुला भी नहीं पाए थे कि डॉक्टर सैयद सनाउल्लाह ने उर्दू सहाफ़त पर कौमी सतह का सेमिनार मुनक़्क़द करते हुए अपनी जिंदा दिली का सबूत पेश किया है। इन दोनों सेमिनारों में ख़ास बात यह रही कि जिन मक़ाला नगारों ने अपने मक़ाले पेश किए, इनकी किताबें सेमिनार के इफ्तिताही तक़रीब में ही मंज़र आम पर आई है। दोनों सेमिनारों में मुल्क व बैरूनी ममालिक के मक़ाला निगारों और मुहक़्क़ीन ने डॉक्टर सनाउल्लाह की काविशों को सराहा। इससे बढ़कर अहम बात यह भी है कि वो कोयम्बटूर यूनिवर्सिटी के शोबे उर्दू को आबाद रखने के लिए मुसलसल जदोजहद भी करते रहे हैं और उन्होंने अपने तलबा को मक़ाला पेश करने का मौका देते हुए इनकी हिम्मत अफजाई भी की है, जो कि बहुत बड़ी बात मानी जा रही है। ब्यूरो रिपोर्ट, इनक़लाब न्यूज़, शिमोगा।
आज اردو اخبارات کی اثر پذیری کو بڑھانے کے لیے بہت سے ہمہ جہت اقدامات ضروری ہیں. مقامی اور نئے قلمکاروں کی حوصلہ افزائی بھی ضروری ہے. اور ڈیٹا جرنلزم اردو صحافت میں بہت کم استعمال ہوتا ہے. ڈیٹا جرنلزم کے ہر چیز کے لیے ایک ڈیٹا ہے ہمارے پاس, اسٹیٹسٹیکل اکاؤنٹ ہے ہمارے پاس, ہم اس کا استعمال بہت کم کرتے ہیں. مثال کے طور پر ہم نے دیکھا کہ ایئر انڈیا کا پلین کریش ہو گیا احمد آباد میں. دوسرے اخبارات میں, چاہے وہ کنڑ کے اخبارات ہوں, میں کمتر نہیں کر رہا ہوں اردو اخبارات کو, انگریزی کے اخبارات نے ڈیٹا پیش کیا کہ ہمارے پاس اس طرح ایویشن کریشز جو ایکسیڈنٹس ہوئے ہیں کب کب ہوئے ہیں اور اس کی نوعیت کیا تھی, اس کے کیا کیا نتائج برآمد ہوئے. ہم نے صرف جس طرح سے ایک نیوز ایجنسی خبریں دے رہی ہیں, ایسے خبریں جوں کا توں لے کر ون ون ہم پیش کرنا, یہ کوئی بڑی صحافت نہیں ہے. اگر وقت کے تقاضوں کے مطابق خود کو ہم اردو صحافت میں ہم آہنگ نہ کیا تو اس کی اہمیت مزید محدود ہو جائے گی. مگر یہ بھی حقیقت ہے کہ اردو آج ایک زندہ زبان کے طور پر ابھر رہی ہے. جب تک اردو بولنے اور سمجھنے والے موجود ہیں, اردو صحافت کی زندگی باقی رہے گی, بشرطے کہ ہم اسے نئے رجحانات سے ہم آہنگ کریں اور اس کے معیار کو بلند کریں. مختصر طور پر میں ٹیلی ویژن اور ریڈیو کے بارے میں کہنا چاہوں گا. ہم جب بات کر رہے ہیں اردو صحافت کا بدلتا منظرنامہ, یہ صرف شیموگا کرناٹک, صرف بھارت تک محدود نہیں ہے, بلکہ اس کا دائرہ عالمی سطح تک وسیع ہے. ایک زمانہ تھا کہ BBC لندن میں ریڈیو کی جو خدمات تھیں, آپ سب جانتے ہوں گے جو صحافت سے دلچسپی رکھتے ہیں, اب وہ BBC ریڈیو بند کر دیا گیا. وائس آف امریکہ 58 ایئرس سے وہ چلتا تھا. ایک سرکردہ صحافی ہندوستان کے سہیل انجم, اس کے کرسپونڈنٹ تھے 30 سال. ٹرمپ آئے, انہوں نے وہ بھی بند کر دیا. جرمنی میں ریڈیو جرمنی بہت مشہور ایک ریڈیو سروس تھی اردو کی, بند ہو گئی. ہندوستان میں آکاش وانی آل انڈیا ریڈیو کی طرف آتے ہیں. کرناٹک میں بنگلور, گلبرگہ, دھارواڑ سے اردو پروگرام پیش ہوا کرتے تھے. اس کے الگ الگ پروگرام تھے. 4 پروگرام بنگلور کے تھے, اب وہ پروگرام سمٹ کر ایک ہو گئے ہیں اور 2 سال سے پرانے پروگرام نشر ہوتے ہیں. یہ الگ بات ہے کہ ریڈیو سننے والے کتنے ہیں اور ریڈیو نہ جانے کتنوں کے پاس ہوگا. آج کل ریڈیو ایپ میں بھی ملتا ہے. آل انڈیا ریڈیو آج نیوز آن ایئر کے ایپ میں ملتا ہے. پورے ہندوستان کے ریڈیو اسٹیشن آپ دیکھ سکتے ہیں. ریڈیو کا بھی دائرہ سمٹ گیا ہے. ٹیلی ویژن, دوردرشن میں اردو خبریں تو آتی تھیں, اب کئی مراکز سے اردو خبریں بند ہو گئیں. DD اردو ایک ڈیڈیکیٹڈ چینل ہے 24 گھنٹوں کا, اب اس میں بھی تبدیلی آ رہی ہے. تو دوسرے جو ٹیلی ویژن چینلس ہیں جیسے کہ زی سلام, پھر اس کے بعد ہم دیکھتے ہیں کہ دوسرے الگ الگ چینلس ہیں. ان چینلوں میں مذہبی معاملات زیادہ طور پر پیش ہوتے ہیں اور ملک کے عصری حالات پر پروگرام بہت کم ہوتے ہیں. ویورشپ کم ہوتی گئی, کئی چینل بند بھی ہونے لگے ہیں. تو اس طرح سے میں مجموعی اعتبار سے کہنا چاہوں گا کہ آج اردو صحافت میں نئی توانائی اور نئی انرجی اور نئے انوویٹیو اختراعی اقدامات کی بہت ضرورت ہے. This is why our country is so beautiful. ಅದು ಇಷ್ಟು ಡೈವರ್ಸಿಟಿ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಂ ಕಮ್ಯುನಿಟಿಲೇ ಎಷ್ಟು ಡೈವರ್ಸಿಟಿ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಹೇಳುತ್ತೆ. ಆದರೆ ಉರ್ದು ಒಂದು ರೀತಿಯ ಲಿಂಕ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಅಂತ ನಾವು ಭಾವಿಸ್ಬೋದು. ಎಷ್ಟೋ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಮಾತಾಡದೇ ಇದ್ದರೂ ಅದೊಂದು ಲಿಂಕ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್, ಅದು ಕ್ಲಾಸಿಕಲ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್. ಅದಕ್ಕೆ ಹೊಸ ಜ್ಞಾನ ಸೃಷ್ಟಿಯ ಶಕ್ತಿ ಇದೆ. ಎನಿ ಕ್ಲಾಸಿಕಲ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ is a language where you can create knowledge. ಆ ಕೆಪಾಸಿಟಿ ಇದೆ. ಆದ್ದರಿಂದ ನನ್ನ ಮೇನ್ ಪಾಯಿಂಟ್ ಇಷ್ಟನ್ನು ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ಹೇಳ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಇವತ್ತು ಒಂದು ಟೆಂಡೆನ್ಸಿ ಇದೆ, ನಮ್ಮ ಅಜಾಮ್ ಅವರು ನನಗೆ ಕರೆಕ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು, ಐ ಮೇ ಬಿ ಸೇಯಿಂಗ್ ಸಮಥಿಂಗ್ ರಾಂಗ್. ಕೇವಲ ನಾವು ಒಂದು ಮುಸಲ್ಮಾನ ಜನಾಂಗ ಮತ್ತು ಅವರು ಆಡೋ ಭಾಷೆ, ಅದರ
ಅದು ಪ್ರತಿನಿಧಿಸೋದನ್ನು ನಾವು ಕೇವಲ ಧಾರ್ಮಿಕ ನೋಟದಲ್ಲೇ ನೋಡೋಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ವಿ. ಇದು ತಪ್ಪು. ದಿಸ್ ಈಸ್ ನಾಟ್ ಕರೆಕ್ಟ್. ಇದನ್ನು ಬೇರೆಯವರು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ ಬರೀ ಧಾರ್ಮಿಕ ನೆಲೆ ಅಂದರೆ ಮುಸ್ಲಿಮ್ಗೆ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಇರೋ ಪ್ರಿಯಾಕ್ಯುಪೇಷನ್ನು ಧರ್ಮ ಒಂದೇ. ಇದು ಖಂಡಿತ ಅಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೂ ಪಾಲಿಟಿಕ್ಸ್ ಇದೆ, ಸೈನ್ಸ್ ಇದೆ, ಕ್ರಿಯೇಟಿವ್ ಆರ್ಟ್ ಇದೆ, ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಇದೆ, ಸುಖ ದುಃಖ ಅಸೂಯೆ ಎಲ್ಲದೂ ಇರೋಂಥ ಜರ್ನಲಿಸಮೇ ಇರೋದು. ಎಲ್ಲ ಜರ್ನಲಿಸಮ್ ಥರ. ಈ ಕಾಂಟೆಕ್ಸ್ಟಲ್ಲಿ ಒಂದು ದುರಂತ ನನ್ನ ಭಾವನೆ. ಇವತ್ತು ಅದನ್ನೊಂದು ರೀತಿ ನಾನು ಹೇಳಿದ್ರೆ ನೀವು ಸ್ವಲ್ಪ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ. ದ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಉರ್ದು perhaps in the realm of journalism has to go back to its secular roots. It is a secular language. ಅಂದರೆ ಅದು ಧರ್ಮ ಜಾತಿಯಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ಆಗಿ ಇವತ್ತಿನ ರಾಜಕೀಯ ಸನ್ನಿವೇಶನ ಅಡ್ರೆಸ್ ಮಾಡಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಇವತ್ತು ಈ ಗೋಧಿ ಮೀಡಿಯಾ ಅಂತ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾತಾಡಿದ್ರು ಆಸಾಮ್. ನಾನು ಇನ್ನೂ ಅವ್ರ ಜೊತೆ ಕೆಲವು ಚರ್ಚೆಗಳನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಮುಂದೆ. ಗೋಧಿ ಮೀಡಿಯಾ, ಆಮೇಲೆ ಮುಖ್ಯವಾಗಿ ವೆಸ್ಟರ್ನ್ ಮೀಡಿಯಾ, ಯಾವುದೇ ಮೀಡಿಯಾ ಅಂತ ತಗೊಳ್ಳಿ. ನಾನು ಅಲ್ ಜಜೀರಾ ಚಾನಲ್ ಒಂದೇ ಇವತ್ತಿನ ಜಾಗತಿಕ ಮುಸ್ಲಿಮರ ಬಗ್ಗೆ ವಸ್ತುನಿಷ್ಠವಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದೆ. ಇಟ್ಸ್ ಎ ಗುಡ್ ಚಾನಲ್. ಅದು ಬಿಟ್ಟರೆ ಈವನ್ BBC, ಇಟ್ಸ್ ದ ಡೆಮೊನೈಸೇಷನ್ ಆಫ್ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್. ಅವರನ್ನು ಒಂದು ಶೈತಾನೀಕರಣದ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನೋಡೋಂಥ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನ ಇಸ್ರೇಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಯುನೈಟೆಡ್ ಸ್ಟೇಟ್ಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ನಾವು ಫಲಸ್ತೀನ್ನಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇರೋ ಒಂದು ನರಮೇಧ, ಇಟ್ ಈಸ್ ಅ ಜಿನೋಸೈಡ್. ನೋ ಟೂ ಥಿಂಗ್ಸ್ ಅಬೌಟ್ ಇಟ್. आज उर्दू सहाफत का बदलता मंजरनामा, इस मौजू पर हमने कौमी सेमिनार का इंतखाब किया है वो आज आपके सामने। दरअसल बात यह है कि फरवरी 24-25 को एक इंटरनेशनल सेमिनार जो किया गया था जो गालिब की मानवियत पर, वो सेमिनार के बाद आज ये दूसरा कौमी सेमिनार है। उर्दू सहाफत का शुमार बड़े संगीत की खदीम और बासर सहाबतों में होता है, जिसने अपने इब्तदाई दौर से ही समाजी, सियासी और अदबी बेदारी में अहम किरदार अदा किया। अखबारों और रसायल में कौम के शऊर, आगाही और हुर्रियत के फिक्र का पैगाम दिया।